प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. नेता कोणत्याही समाजामध्ये नेता हा दोन प्रकारचा नेता असतो. एक नेता जो केवळ निवडून येण्यासाठी किंवा सत्तेची मलिदा खाण्यासाठी किंवा सत्तेचे फायदे ओरबाडून घेण्यासाठी ज्या जनतेच्या मतांवरती निवडून येतो त्या जनतेला केवळ त्या जनतेचं हित न बघता त्या जनतेला लोकप्रिय असणाऱ्या गोष्टी, त्या लोकांना आवडणाऱ्या गोष्टी तो बोलत असतो. त्याला माहीत राहतंय लोकांना ज्या गोष्टी आवडतात, भविष्य काळात लोकांना त्याचं नुकसान होणार आहे, तरी सुद्धा तो त्या गोष्टी बोलत राहतो. कारण त्याला माहीत राहतं की जनतेला ह्या गोष्टी आवडतात आणि जनतेला गोष्टी आवडतात. मी त्याच्या मनासारखं बोलतो, मला फायदा होतो असा विचार करणारा, म्हणजे याचा अर्थ लोकांशी, जनतेशी त्याला काही घेणं देणं राहत नाही. एक म्हण आहे ना हिंदीमध्ये, अपना काम बनता खड्डे में जाए जनता. त्याला त्या जनतेशी काही घेणं देणं राहत नाही. त्याला फक्त त्याची नेतेगिरी शाबूत ठेवायची राहते, नेतेगिरी त्याला टिकवायची राहते. तर दुसऱ्या बाजूला ज्यानं जनतेला आपलं घर मानलेलं आहे, परिवार मानलेला आहे, जो जनतेला आपल्या घरातलं मानतो, एक कुटुंब मानतो, तो नेता प्रसंगी जनतेला वाईट वाटलं तरी भविष्य काळात त्या जनतेचं, त्या माझ्या परिवारातल्या लोकांचं वाईट होऊ नये या हेतूनं भले आज जनतेला ते कडू जरी वाटलं तरी ते कडू शब्द बोलावे लागतात, तो नेता. आणि सध्या ह्या नेत्याच्या भूमिकेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आज त्या भूमिकेमध्ये आहे. प्रकाशजी आंबेडकरांनी जनतेचा फक्त नेता म्हणून राहिलेले नाही, ते ह्या जनतेचे, या समाजाचे ते पालक आहेत. ते पालकाच्या भूमिकेत आहेत. आणि म्हणून वेळोवेळी आज आपल्या लक्षात येत नाहीत काही गोष्टी, परंतु जे तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या गेल्या 40 वर्षाच्या राजकारणाचा धांडोळा घ्या, प्रकाशजी आंबेडकरांच्या गेल्या 40 वर्षाच्या वक्तव्यांचा तुम्ही अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल. भारतातला एकमेव नेता असा आहे प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपानं की ज्याला आपण काल काय बोललो, 10 वर्षाआधी काय बोललो, 20 वर्षाआधी काय बोललो, ती भूमिका बदलावी लागलेली नाही. जे प्रकाशजी आंबेडकर 40 वर्षाआधी बोलले, जे 10 वर्षाआधी बोलले, जे 1 वर्षाआधी बोलले, तेच वाक्य ते नेहमी बोलत राहिले. त्यांच्या शब्दांमध्ये त्यांना फेरफार करण्याची आवश्यकता वाटलेली नाही. कारण दूरदृष्टीचा नेता जो असतो त्याला शब्दांची फेरफार करावी लागत नाही. भले ठीक आहे, आजच्या आपल्या बोलण्यानं लोक दुखावतील ही भीती त्यांना राहत नाही. त्यांना माहीत आहे लोक आज नाराज होतील माझ्या बोलण्यानं, परंतु उद्या मात्र ह्या जनतेचं बरं आहे. आणि म्हणून जो कोणी पालक, आता आपण आपल्या घरातलं उदाहरण घेऊया. एक पालक ह्या नात्यानं आपल्या मुलांना आपण देखील प्रसंगी ओरडत राहतो, कडू बोलत राहतो, कटू बोलत राहतो. माहीत राहतं आपल्या मुलांना आपल्या बोलण्याचा त्यावेळेला राग येणार आहे, परंतु तरीसुद्धा आपण आपल्या मुलांना योग्य तो सल्ला देत राहतो, ओरडत राहतो. त्याच्या मागचा उद्देश उद्या माझ्या मुलांचं नुकसान होता कामा नये, माझ्या मुलांना कोणत्या प्रकारचा त्रास होता कामा नये. ही प्रत्येक बापाची भूमिका राहते, वडिलांची भूमिका राहते, पालकाची भूमिका राहते. त्याच पद्धतीने प्रकाश आंबेडकरांची भूमिका सध्याच्या काळात आहे. ते समाजाला मार्गदर्शन करताना सवंग बोलत नाहीत. जे सत्य आहे ते बोलतात. अर्थात त्यांचे
सुपुत्र सुजातदादा आंबेडकर, दादा आंबेडकर यांच्याही अंगात आंबेडकरी रक्त आहे, रोखठोक बोलणं आहे आणि आपल्या समाजाला योग्य दिशा देण्याचं राजकीय आणि सामाजिक भान आहे. त्यामुळे ते जे बोलतात त्यामध्ये वावगं असं काही राहत नाही. कालांतरानं त्यांच्या त्या गोष्टीची आपल्याला प्रचिती येते. सुजात आंबेडकर बोलले ते सत्य होतं असं आपल्याला नंतर कळतंय. सध्या ते आपल्याला कडू वाटतंय. असं मुद्दा आहे की नेत्यांमध्ये फरक राहतो. पहिला नेता राहतो जनतेच्या हिताचा विचार न करता केवळ लोकांना प्रिय वाटेल त्या सवंग गोष्टी बोलणं, आणि दुसरा नेता राहतो प्रकाश आंबेडकरांच्या कॅटेगरीमधला जो जनतेला आपलं कुटुंब मानतो, त्या कुटुंबाचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना भले अप्रिय वाटेल परंतु त्यांच्या हिताच्या गोष्टी बोलतो तो नेता. बांधवांनो, विषय अर्थात आपला राजरत्न साहेबांबद्दल आहे. आता तुम्ही म्हणाल कोण राजरत्न? तेच राजरत्न जे वारंवार बेंबीच्या देठापासून मुंबईच्या गल्लीपासून तर लंडनच्या गल्लीपर्यंत मी आंबेडकर असल्याचा दावा करतात. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलंय की भले ते आमच्या कोणत्या सुखदुःखामध्ये आले नाही, काही नाही, हरकत नाही. आहेत प्रकाशजी आंबेडकर समर्थ नेते आहेत आमचे. सुजात आंबेडकर युवा नेतृत्व सक्षमपणे सांभाळत आहेत. तेव्हा आम्हाला इतरांची कोणाची आवश्यकता आहे असं वाटत नाही, कारण हे आमचे दोन पॉवरफुल नेते आहेत. ते समाजाच्या हितासाठी ते करतायत. मित्रांनो, खरोखर मला प्रामाणिकपणे सांगा, आता तुम्ही प्रामाणिक आहात त्याबद्दल काही वाद नाही. भीम पॅन्थर चॅनल पाहणारा प्रत्येक दर्शक, प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिक आहे, पराकोटीचा प्रामाणिक आहे, आरपार प्रामाणिक आहे. त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की मला सांगा, राजरत्न साहेबांना तुम्ही शेवटचं कधी पाहिलं? राजरत्न साहेबांना तुम्ही शेवटचं कधी पाहिलं? सगळ्यांनी आजही आपण प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकरांना लढताना पाहतो. अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध समाजाची ढाल बनून, तलवार बनून लढताना पाहतो. आम्ही राजरत्न साहेबांना जरांगे पाटलासाठी रडताना पाहिलंय. शेवटचं त्यांना रडताना पाहिलंय. खरं की खोटं? आणि त्याच्यानंतर मी आणखीन भूतकाळामध्ये जातो. त्याच्यानंतर पुन्हा जर तुम्ही त्यांना पाहिलं असेल तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये पाहिलं, आमदारकीच्या वेळेला पडताना पाहिलं. अर्थात ते पडले याचा आनंद नाही, ते निवडून यायला पाहिजे होते, ते आमदार बनले पाहिजे होते. सगळ्यात जास्त आनंद माझ्यासारख्या व्यक्तीला झाला असता. परंतु राजरत्न साहेब ज्या पद्धतीनं पडले, 200 सुद्धा मतं त्यांना पडली नाही. अर्थात हा त्यांचा दोष नाही. समाजामध्ये ते कधी फिरतच नाही. समाजासाठी त्यांनी कधी संघर्ष केला नाही. फक्त लाईव्ह येऊन भाषण करणं आणि प्रत्येक भाषणामध्ये मी आंबेडकर, माझं नाव राजरत्न कसं, माझ्या आईबापानं का म्हणून राजरत्न ठेवलं, बाबासाहेबांचा मुलगा राजरत्न, बाबासाहेब त्याच्यावरती किती प्रेम करायचे, हा कुठला तरी संबंध ते आणून लावतात. त्यांना वाटते लोक भावनिक झाले, मला आता माझ्या पाठीशी उभे राहतील. निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांना दाखवून दिलं आणि म्हणून ते कधी समाजामध्ये फिरले नाही तर लोक त्यांना का म्हणून स्वीकारतील. आधी वेळ गेलेली नाही. राजरत्न हे तरुण आहेत, उमदे आहेत, हुशार आहे, विचारवंत आहे. अर्थात बाबासाहेबांच्या सख्या भावाच्या घरातले, कुटुंबातले असल्यामुळे
तो बुद्धिमत्तेचा थोडा का होईना बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा वारसा हा त्यांच्याकडेही आलेला आहे. त्या विद्वत्तेचा कुठंतरी वापर समाजासाठी व्हावा, समाजाच्या हितासाठी व्हावा. अजूनही वेळ गेलेली नाही, ते तरुण आहेत. योग्य काय अयोग्य काय याचा त्यांनी विचार केला पाहिजे. प्रकाशजी आंबेडकर मोठ्या दिलदार मनाचे व्यक्तिमत्व आहे. राजरत्न साहेब, तुम्ही तरुण असल्यामुळे तुमच्या हातून काही अयोग्य गोष्टी घडल्या असतील. प्रकाशजी आंबेडकर त्यांना तुम्ही काका म्हणता ना, ते मोठ्या मनानं तुम्हाला माफ करतील. ते पोटात सामावून घेतील. फक्त भावकी आम्हाला दाखवू नका, भावकीचा वाद आम्हाला दाखवू नका. हा समाज पहिलाच आमचा गटातटामध्ये विखुरला गेला आहे, त्याला आता भावकीमध्ये विखुरू नका. एवढं एक काम करा, तुम्ही समाजासाठी काहीही करू नका. आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा सुद्धा नाही की आमच्यासाठी तुम्ही हे केलं पाहिजे, आमच्यासाठी तुम्ही ते केलं पाहिजे. पण ह्या समाजासाठी मात्र एक गोष्ट करा, भावकीचं कुदर्शन टाळा, ते दाखवू नका. एवढं तर कराल ना, तेवढी अपेक्षा आहे, तेवढंच विनम्र आव्हान देखील आहे आपल्याला. मी जास्त काही बोलणार नाही. तुमच्याबद्दल एक व्यक्ती म्हणून आणि वैयक्तिकरित्या तुमच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, तो कायम राहायला पाहिजे. जय भीम. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.